जय जय रघुवीर समर्थ. ताई माझ्या घराच्या जवळच राहायच्या, मागच्या बाजूला. ताई महाराजांच्या दर्शनाला जायचं म्हणजे मला खरंच खूप आनंद व्हायचा मनापासून. मी सगळ्यांना घेऊन जायचे, म्हणजे माझ्या आईला, माझ्या बहिणीला, माझ्या भावंडांना, माझ्या मुलींना, सर्वांना ताईंचं प्रेम होतं. माझे मिस्टर हे सुद्धा अतिशय ताईंवर त्यांचं प्रेम होतं आणि ताईंचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. ताईंचे असं म्हणजे एक मी अनुभव आपल्याला सांगावासा वाटतो की माझी बहीण आणि माझे बहिणीचे मिस्टर, त्यांचं आडनाव अभ्यंकर, ते आले तर मी त्यांच्याशी गप्पा मारताना सांगितलं आमच्या इथेच ताई महाराज बापट राहतात. त्या खूप म्हटलं म्हणजे त्यांची खूपच कृपा आहे म्हटलं माझ्यावर, की मला त्यांनी इतकं म्हणजे मुलगी समजूनच त्या माझ्याशी बोलतात वगैरे. मी त्यांना सांगितलं तर त्या माझ्या बहिणीचे मिस्टर म्हणाले, अरे आम्ही बुलढाण्याला होतो ना तेव्हा माझ्या आईने कोणीतरी ताई महाराज बापटच होत्या म्हणे, त्यांचा अनुग्रह घेतला होता, तर त्या आहेत का म्हणे या. म्हटलं हो, या बुलढाण्याला होत्या. तर माझ्या बहिणीचे सासरे त्यावेळेला पोलीस खात्यात मोठे म्हणजे इन्स्पेक्टर होते, ते बुलढाण्यात होते. तर मी म्हणजे मी त्यांना म्हटलं की आपण दर्शनाला जाऊन येऊ. मग मी त्यांना घेऊन संध्याकाळी दर्शनाला गेले. ताईंच्या पाया पडले, ते पण त्यांनी पण नमस्कार केला. ते कधीच तसं नमस्कार करत नव्हते, पण त्यांनी ताईंना नमस्कार केला. ताईंना मी सांगितलं की हे अभ्यंकर. अगो बाई, माझ्या तिथे पण एक अभ्यंकर राहायची का म्हणे बुलढाण्याला. आणि तर म्हणे तिचा तू मुलगाच का रे. मग त्यांनी त्याच्या सासूबाईंचं नाव घेतलं आणि गप्पा करता करता खरोखर असं लक्षात आलं की त्या म्हणाल्या, अरे तिला शेवटी कॅन्सर झाला होता म्हणे, म्हणजे माझ्या बहिणीच्या मिस्टरांच्या आईला कॅन्सर झाला होता आणि शेवटला त्यांचा काळ तिथेच गेला होता आणि त्यांनी अनुग्रह घेतला होता ताईंचा. तर ताईंनी त्यांना म्हटलं, अरे तू तिचा मुलगा का, तिला तुझी खूप आठवण यायची रे म्हणे. हे इंजिनिअरिंगला होते त्यावेळेला, हॉस्टेलला राहायचे सांगलीला. ताई म्हणे शेवटपर्यंत शेवटला सुद्धा तिचा हे तुझं नाव घेत घेतच तिने प्राण सोडले रे म्हणे. राजू राजू करतच तू राजू असणार रे म्हणे. माझ्या बहिणीचे मिस्टर हो म्हणाले. त्यांच्या डोळ्यात धारा लागल्या. ताई उठल्या आणि आतमध्ये गेल्या आणि आतून त्यांनी एका वाटीत एक बेसनाचा लाडू काढून आणला. तो बेसनाचा लाडू ताईंनी माझ्या बहिणीच्या मिस्टरांच्या हातात दिला. हा लाडू खा. तिला शेवटल्या क्षणी तिने फक्त मला एवढंच सांगितलं होतं म्हणे की राजूला बेसनाचा लाडू फार आवडतो. तिची इच्छा तुझ्यासाठी तिची राहून गेली होती ही इच्छा. माझी शिष्या रे म्हणे ती. आणि ताईंनी तो लाडू माझ्या बहिणीच्या मिस्टरांना खायला लावला. म्हणजे काय की तात्पर्य हेच की या सर्वातून असं दिसतं की गुरुला शिष्याला मुक्ती मिळावी ही किती इच्छा असते आणि तिची ती शेवटची इच्छा त्यांनी इथे घडून आली, जुळून आली. हे जेव्हा पाहिलं ना त्यावेळेला खरोखर मलाही इतकं डोळ्यात पाणी आलं की पहा कसं किती प्रेम असू शकतं गुरुचं आपल्या शिष्यासाठी. ते सर्व जुळवून आणलं, त्यांना तो खायला लावला लाडू. आणि असे मग त्या आले खामगावला की ते आवर्जून दर्शनाला जायचे माझ्या आईचे गुरु. खरं त्यांचा कशावरच विश्वास नव्हता. लहान वयात आईचं हे प्रेम त्यांचं हे झाल्यामुळे, परंतु हा प्रसंग कायम लक्षात राहण्यासारखा आहे. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री हरिओम तत्सत्. श्री रामकृष्ण अर्पणमस्तु. शांती शांती.